Hello students, I am Professor Neeta. Welcome in our free education channel English Master. So students, in today's lecture we are going to learn class 12 English textbook series unit number 1, lesson number 1.3, the cop and the anthem. I have already taught and uploaded the lesson number 1.1 an astrologer's day and 1.2 on saying please. This is the third lesson 1.3 the cop and the anthem. We are going to learn this full explanation in Marathi. So विद्यार्थ्यांनो तुम्हाला समजायला हवं यासाठी मी ईच अँड एव्हरी सिंगल जो वर्ड आहे आणि जे सेंटेन्सेस आहेत ते सगळे मराठीमध्ये तुम्हाला सांगणार आहे ट्रान्सलेट करून. सो नोटबुक तुम्ही प्रिपेअर केली असेलच, त्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. शब्दांचे अर्थ तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला सांगेल. लुक ॲट दिस, ही इज कॉप. कॉपचा अर्थ तुम्हाला समजलंच असेल. कॉप म्हणजे काय? पोलीस. ओके. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अँथम म्हणजे काय? तर अँथम म्हणजेच गाणं. द कॉप आणि म्हणजेच पोलीस आणि संगीत असा एक इंटरेस्टिंग लेसन आहे हा. आणि पुढे शेवटपर्यंत हा लेसन जरूर ऐका लक्ष देऊन. तुम्हाला समजण्यासाठी ईच अँड एव्हरी सिंगल लाईन अँड वर्ड आय हॅव ट्रान्सलेटेड इन मराठी. सो लेट्स चेक इट. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. लुक ॲट हिअर, ही इज द ऑथर ऑफ द लेसन. म्हणजे हे रायटर आहेत ओ हेनरी. यांचं नाव काय? ओ हेनरी. यांचा टाइम पिरियड आहे 1862 to 1910, म्हणजे 1862 ते 1990. एक्सक्यूज मी. विल्यम सिडनी पॉटर. यांचं नाव आहे विल्यम सिडनी पॉटर. ही इज अन अमेरिकन रायटर, इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. म्हणजे यांचं खरं नाव काय आहे की विल्यम सिडनी पॉटर, पण यांना ओळखलं जातं ओ हेनरी या नावाने, आणि ते अमेरिकन रायटर आहेत. ही वॉज अ वोराशियस रायटर सिन्स चाइल्डहुड. ओके. तो आता मी तुम्हाला इथे वोराशियसचा अर्थ सांगते. म्हणजे ते ही वॉज अ वोराशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. म्हणजेच ते असं म्हणजे लिखाणासाठी आणि वाचनासाठी खूप म्हणजेच आपण म्हणतो ना की खूप एखाद्या गोष्टीच्या खूपच पाठीमागे लागणे, त्याप्रमाणे. ओके. तर वोराशियसचा खरा अर्थ होतो की खादाड खाऊ असं. म्हणजेच त्यांना लिखाण आणि वाचनाची खूप आवड होती लहानपणापासून. ही स्टार्टेड a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter. आता बघा, यांनी Houston Post इथे रिपोर्टरचं काम केलं, कॉलमनिस्ट काम केलं आणि ओकेजनल कार्टूनिस्ट म्हणूनही. म्हणजे एवढे रोल्स त्यांनी प्ले केलेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. म्हणजे ही सगळ्यात सुंदर यांची स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग. आणि याच्यामधून त्यांचे जे लिखाण शैली आहे ती आपल्याला समजते. पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माइल विथ टीयर्स विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. स्माइल विथ टीयर्स म्हणजे हसता हसता अश्रू येणे, याप्रमाणे त्यांचं हे लिखाण काम आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी. आता या लेसन मध्ये द कॉप अँड द अँथम मध्ये मेन कॅरेक्टर कोण आहे? तर सोपी हा एक पर्सन आहे. ही इज अ वोगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आता क्रिमिनल बॅकग्राऊंड तुम्हाला लगेच समजलं असेल की तो चोर प्रवृत्तीचा होता. आणि वोगाबॉन्ड म्हणजेच काय की भटका, म्हणजे एका ठिकाणी इकडून तिकडे फिरणारा. ओके. एका ठिकाणी तो थांबणारा नव्हता. ही मेक्स डिफरंट प्लान्स टू रिएंटर द प्रिझन. प्रिझनचा अर्थ जेल. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. विंटर म्हणजे थंडी. म्हणजे आता तो अमेरिकेमध्ये राहत होता, तिथे बर्फ पडतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो काय करायचा? वारंवार जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचा, कारण त्याला घर नव्हतं असं स्वतःला राहण्यासाठी. म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तो जेलमध्ये जाण्यासाठी वारंवार प्रयत्न करायचा. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. आणि ही जी स्टोरी आहे एका अनएक्सपेक्टेड वे म्हणजेच आपण अपेक्षा करू शकत नाही अशा वळणावरती जाऊन संपणार आहे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. म्हणजे ओ हेनरी यांनी काय केलंय की सोफीचे जे अटेम्प्ट्स आहेत, ओके, फ्युटाईल म्हणजे व्यर्थ जे अटेम्प्ट्स आहेत, प्रयत्न आहेत, टू गेट अरेस्टेड म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठी, ते व्हेरी ह्युमरस वेन मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजेच विनोदी पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहेत. ह्युमरस म्हणजेच विनोदी. ओके. अर्थ लिहून घ्या. आणि फ्युटाईल म्हणजेच व्यर्थ.
द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. फ्रीडमचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टुडंट्स. फ्रीडम म्हणजेच काय की स्वातंत्र्य, ओके, आणि कन्फाइनमेंट म्हणजेच कारावास. स्वातंत्र्य आणि कारावास याच्याशी संबंधित ही स्टोरी आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज फ्रीडम, म्हणजे त्याला काय वाटतं की फ्रॉम मिझरीज अँड वरीज, म्हणजे दुःख आणि कष्टांपासून जर त्याला पळायचं असेल, म्हणजे स्वातंत्र्य हवं असेल, तर त्याला इन कन्फाइनमेंट म्हणजे जेलमध्ये जाणं हाच एक सोपा पर्याय वाटतो. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि याच्यामधून त्याला असं काही म्हणजे कळतं की द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड, म्हणजे कष्ट करून खाण्यासाठी तो नंतर प्रेरित होईल. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. आता बघा, फेट म्हणजेच काय की नशीब, ओके. आयरनी म्हणजेच उपरोधिक, म्हणजे सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. व्हर्च्युअस म्हणजेच काय की साध्या, म्हणजेच आपण म्हणतो ना की कशा पद्धतीची लाईफ असेल ती की खरी लाईफ जी आहे, ओके, म्हणजेच माणसाचं खरं जीवन जे आहे ते बाहेर कष्ट करून जगण्यातच आहे. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि ज्यावेळेस त्याला हे कळतं त्यावेळेस त्याला जेलमध्ये जावं लागतं. आता समजून घेऊयात पूर्ण स्टोरी. इथे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये शब्द दिले आहेत, त्याचं इकडे मीनिंग दिलेलं आहे इंग्लिशमध्ये. आय विल टेल यू द मीनिंग इन मराठी. Soppy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. Okay. आता सोपी ह्याची स्टोरी चालू होतीये. ही लेफ्ट हिज बेंच, तो कुठेतरी एका बेंचवर बसलेला असेल, ओके, बाकड्यावर बसलेला असेल. आणि आता तो तिथून स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर. स्ट्रोल्ड म्हणजे वॉक इन अ लेजरी वे, म्हणजे एकदम रमत गमत चालत तो निघालेला आहे. ऑफ द स्क्वेअर म्हणजेच त्या चौकातून तो चालत निघालेला आहे. अँड अक्रॉस द लेवल ऑफ सी ऑफ अस्फाल्ट, म्हणजे आता इथे बघा तो एकदम रमत गमत आणि डांबरी जो रस्ता आहे तिथे तिथे चाललेला आहे. वेअर ब्रॉडवे, ब्रॉडवे म्हणजेच काय स्टुडंट्स लिहून घ्या. ब्रॉडवे इट मीन्स जो मोठा रहदारीचा रस्ता असतो तो. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अवेन्यू फ्लो टुगेदर, ओके. तर ब्रॉडवे आणि फिफ्थ अवेन्यू हे प्लेसेस आहेत तिथले जे एकत्र येतात, अशा ठिकाणी तो चालत निघालाय. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झुरियस कॅफे. लक्झुरियस म्हणजे एक खूप असा रिच कॅफे. कॅफे म्हणजेच काय, जिथे की आपण कॅन्टीन टाईप, म्हणजेच कॅफे म्हणजे छोटं एक आपण कॅफे हाऊस म्हणू शकतो, ओके, जिथे चहा नाश्ता वगैरे मिळत असेल. पण ते एक लक्झरियस कॅफेच्या समोर जाऊन तो थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, म्हणजे त्याला त्याच्या वर खूप असा विश्वास होता. ही वॉज शेवन, म्हणजे त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज स्ट्रीम अँड हिज नीट, म्हणजे त्याने जो कोट घातलेला होता व्यवस्थित स्वच्छ असा होता. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. व्हॉट इज द थँक्सगिव्हिंग डे? हा असतो अमेरिकेमध्ये जे सेलिब्रेट करतात लोक, द 4th Thursday ऑफ नोव्हेंबर, मार्क बाय रिलिजियस ऑब्झर्वन्सेस अँड ट्रॅडिशनल मील्स. ओके, या दिवशी ते द 4th Thursday ऑफ नोव्हेंबर महिन्याचा थँक्सगिव्हिंग डे म्हणून सेलिब्रेट करतात. आणि त्या दिवशी त्याला सोपीला हा जो एक ब्लॅक बो, म्हणजेच काय की काळा जो एक बो असतो, टाईच्या वरती जो बो बांधलेला असतो त्याला म्हणतात ब्लॅक बो, ओके, की ज्याने कोटाला एक प्रकारची शोभा येते. तर मिशनरी म्हणजेच त्यांचे जे धर्मप्रचारक असतील तिथले, ओके, त्यांनी त्याला दिलेला होता थँक्सगिव्हिंग डेला तो ब्लॅक बो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, म्हणजे त्याच्यावर कोणी डाऊट न घेता तो रेस्टॉरंट मध्ये जर पोहोचला तर त्याच्या एवढा नशीबवान कोण नव्हता, ओके. दिस पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि त्याचं जे राहणीमान होतं त्याला असं वाटलं की असं गेल्यानंतर वेटरला त्याच्यावर डाऊट येणार नाही. रोस्टेड मला डक, आता तिथे जी डिश आहे
हॉटेलमधली, ओके, त्या रेस्टॉरंट मधली जी डिश आहे. रोस्टेड मलाड डक म्हणजेच रोस्टेड भाजलेलं मलाड डक तिथले एक डिश आहे, बदकाचं जे मटण असेल. Thought Soapy would be about the things with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आता त्याने काय काय घेतलं असेल बघा. एक तर डक घेतलेला असेल भाजलेला, त्यानंतर एक बॉटल ऑफ वाईन, वाईनची बॉटल, देन सम चीज, चीज जे खातो आपण चीज, अ कप ऑफ कॉफी, कॉफी आणि सिगार म्हणजे सिगरेट. ओके, $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. त्याला वाटलं $1 एका सिगारसाठी इनफ आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये आपली करन्सी आहे रुपया, त्याप्रमाणे अमेरिकेमधली करन्सी आहे डॉलर. ओके, the total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and ate the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. Winter island म्हणजेच काय की त्याचं जे थंडीचं आयलंड होतं. आयलंड म्हणजेच काय की एक प्रशस्त ठिकाण जिथे आपण जाऊन फिरू शकतो, तर त्यासाठी विंटर आयलंड म्हणजे जेल होतं. त्याला असं वाटलं एवढं सगळं खाल्ल्यानंतर आणि हे मटण वगैरे खाल्ल्यानंतर जर मला जेलला जावं लागलं तर काहीच हरकत नाही. ओके, म्हणजे त्याने पैसे नाही दिले तर त्याला असं वाटलं की त्याला जेल करतील. ओके, कॅफे मॅनेजमेंट त्याला जेलमध्ये टाकेल. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. पण त्याने हे सगळा विचार केला होता आणि त्याचा हा जो विचार होता त्याच्या डोक्यातच चालू होता. पण जसं त्याने रेस्टॉरंटच्या दारात प्रवेश केला, द हेड वेटर म्हणजे तिथला जो मुख्य वेटर होता, आय फेल अपॉन म्हणजे त्याची नजर त्याच्यावर पडली. कशावर पडली? ही स्टॅटर्ड ट्राउझर म्हणजे त्याचा फाटलेला ट्राउझर जो होता, आणि डिकेडंट शूज म्हणजे ओल्ड आणि वॉर्न आउट म्हणजेच जुने आणि फाटलेले त्याचे जे शूज होते त्याच्यावर त्याची नजर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न म्हणजे मजबूत हातांनी त्याला हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन अ सायलन्स अँड हॅस्ट टू द साइडवॉक अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिन्स्ड मलाड. आता इकडे बघा स्टुडंट्स, हे जे काही हार्ड वर्ड्स आहेत याचा मी तुम्हाला मीनिंग सांगते, लिहून घ्या. की जसा त्याने तिथे प्रवेश केला, हास्ट म्हणजेच काय, घाईघाईने त्या वेटरने त्याला काय केलं, शांतीतच बाहेर ढकलून दिलं. ओके, अँड अवर्टेड द इग्नोबल फेट, AVERTED याचा याचा मिनिंग आहे टाळणे. ओके, म्हणजेच त्याला वाटलं सोपीला की ज्या मी मटणाचं स्वप्न ते बघत होता, मलाडचं मिन्स्ड मलाडचं जे स्वप्न बघत होता ते त्याचं अर्धवटच राहिलं आणि त्याच्यामुळे तो थोडा नाराज झाला. त्याच्या नशिबाने त्याला त्या मटणापासून लांबच ठेवलं, कारण वेटरने त्याला आतमध्ये प्रवेशच दिला नाही. ठीक आहे. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, आता तो पुन्हा त्या रस्त्यावर चालू लागला. इट सीम दॅट हिज रूट टू द कवेटेड आयलंड वॉज नॉट टू बी अन इझी वन. कवेटेड म्हणजेच काय की ग्रेटली डिझायर्ड, म्हणजे त्याला खूप दृढ इच्छा होती त्या जेलमध्ये जायची, पण ते त्याच्यासाठी सोपं नव्हतं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. लिंबो मीन्स व्हॉट? बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल, म्हणजे स्वर्ग आणि नरक, स्वर्ग आणि नरक याच्यामधली जी बॉर्डर प्लेस आहे ती त्याला तशी वाटत होती. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड, की त्याला असं वाटत होतं की त्याचं जे नशीब आहे त्याला तिथे जाण्यापासून रोकत आहे. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज म्हणजे स्वर्ग आणि नरक याच्यामधलं जे एक रेषा आहे ती त्याच्या याच्यामध्ये कोणीतरी ओढलेली आहे की काय असं त्याला डिवाइस म्हणजे आखणी करणे. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आता तो कुठे आला बघा, एक 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट असलेला कनिंगली डिस्प्लेड वेअर्स म्हणजे त्याचा डिस्प्ले जो होता तो एकदम आकर्षक असा होता. बिहाइंड प्लेट ग्लास, ग्लासच्या वरती म्हणजे आपण ते पाहतो ना बाहेर दुकानांचे कसे काचेच्या इथून लाइटिंग वगैरे दिसते, तर तशा एका छानशा अट्रॅक्टिव्ह शॉप पाशी तो आला, दुकानापाशी तो आला. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. त्याने स्टोन म्हणजे काय घेतला, दगड घेतला आणि त्या फेकून मारला. डॅश आउट म्हणजे डॅश इट म्हणजे काय, फेकून मारणे. ग्लास म्हणजे काचेवर. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर म्हणजे तिथून लोक पळत आली. पोलिसमन इन द लीड आणि पोलीस तर सर्वात अगोदर आला.
सोपी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. आणि सोपी आपला तिथे आपल्या खिशामध्ये हात घालून थांबलाय. अँड स्माइल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो काय करतोय, स्माइल देतोय तिथल्या. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲगिटेडली म्हणजे इन अ ट्रबल्ड ऑर नर्वस मॅनर. म्हणजे पोलीस जो आहे तो तर एकतर गोंधळून गेलाय आणि एकदम त्याला टेन्शन आलंय की हे कोणी केले असेल. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, हे ज्याने केलं तो माणूस गेलाय कुठं, असं त्याने चौकशी केली त्या ऑफिसरने. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोपी. सोपी म्हणतो, तुम्हाला असं वाटत नाही का की मी हे करू शकतो म्हणून, विथ अ फ्रेंडली व्हॉइस. आणि एकदम फ्रेंडली व्हॉइस मध्ये तो बोलतोय, ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. जसं काही असं सांगतोय की कोणाच्या तरी भल्यासाठी तो सांगतोय, असं तो बोलत होता. द पोलिसमन रिफ्यूज टू एक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. आणि पोलिसांनी त्याला त्याचं म्हणजे बोलणं जे आहे ते एक्सेप्ट केलं नाही. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि तो म्हणतोय, पोलीस म्हणतोय की जो माणूस म्हणजे ज्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे, काच फोडलेले आहे, तो कशाला पोलिसाची वाट बघत थांबेल, राईट. दे टेक टू देअर हिल्स. आणि असं म्हणून असं पोलिसांनी म्हणल्यानंतर दे टेक टू देअर हिल्स. म्हणजेच इथे याचा अर्थ असा घ्या की त्यांनी त्याची गोष्ट मनावर घेतली नाही. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि आता त्याच्यानंतर पोलिसांनी बघितला की एक माणूस तिकडे कार पळवण्याचा प्रयत्न करतोय. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्स्युएट. ओके, तर आता इथे अर्थ लिहून घ्या. PURSUIT. पर्स्युएट म्हणजेच काय की तो त्यांच्या कामाला प्रयत्न म्हणजे पाठलाग करणे. पर्स्युएट म्हणजेच पाठलाग करणे. जो माणूस कार पळवतो त्याच्या मागे तो लागला. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट. डिस्गस्ट म्हणजेच त्याच्या मनामध्ये खूप आता अशी फिलिंग येत होती की काय करू, माझे सगळे प्रयत्न इथे फसत चाललेत. म्हणजेच त्याला वाईट वाटत होतं. ओके, तिरस्कार वाटत होता. ड्रिफ्टेड अलॉंग, एकटाच. ट्वाइस अनसक्सेसफुल, कारण दोनदा तो अनसक्सेसफुल झाला होता जेलमध्ये जाण्यापासून. ओके. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आणि आता तो कुठे आला, ऑन द अपोजिट साइड म्हणजे दुसऱ्या बाजूला, तिथे अजून एक रेस्टॉरंट होतं. ओके. आणि ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. आणि त्याला असं एकदम भारीतलं काही ते रेस्टॉरंट वाटलं नाही. इट कॅटर्ड टू लार्ज एपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्स्युअस. ओके, इट कॅटर्ड, जस्ट राईट डाऊन द मीनिंग, CATERED. ओके, कॅटर्ड म्हणजेच तिथलं जे केटरिंग होतं, टू लार्ज एपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्स्युअस. लार्ज ॲपेटाइट, ॲपेटाइट म्हणजेच काय स्टुडंट्स, ॲपेटाइट्स म्हणजेच भूक. म्हणजे इट कॅटर टू लार्ज ॲपेटाइट अँड मॉडेस्ट पर्स्युअस. मॉडेस्ट इट मीन्स विनम्र, मॉडेस्ट म्हणजेच विनम्र, आणि पर्स्युअस म्हणजेच काय, पर्स्यू करणे म्हणजेच पाठपुरावा करणे, हे त्याचे मिनिंग आहेत. इट कॅटर टू लार्ज ॲपेटाइट अँड मॉडेस्ट पर्स्युअस. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वर थिक. ओके, आता क्रॉकरी म्हणजेच काही जी भांडी असतात, ठीक आहे, तिथले प्लेट्स असतील, ग्लास असतील. ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण जे असेल. आणि थिकचा अर्थ काय आहे, थिकचा अर्थ म्हणजे जाड. म्हणजे तिथले जे क्रॉकरी आहे, क्रॉकरी त्याला असं एकदम हे वाटत होती, खूप जाडसर क्रॉकरी तिथे ठेवण्यात आलेली होती. इट्स सूप अँड नॅपरी थिन. ओके, सूप म्हणजेच काय की सूप म्हणजे जे आपण पितो ती. ओके, NAPERY. नेपरी म्हणजेच कागद. ओके, टेबल क्लॉथ आपण म्हणू शकतो. ओके, नॅपकिन. आणि असे पातळ असे तिथे नॅपकिन ठेवलेले होते. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. बिटूक म्हणजे तो आतमध्ये गेला काही मनात शंका न आणता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आता तिथे गेल्यानंतर त्याने हे सगळे खाण्याचे पदार्थ मागवले. बीफ स्टिक म्हणजे मांस, फ्लॅपजॅक्स, डोनट्स आणि पाय हे सगळे खाण्याचे पदार्थ त्याने मागवले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिंटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर्स. तर आता इथे बघा स्टुडंट्स, ह्याने हे सगळं मागवलं, तिथे गेला. आता त्याचा तिथला प्रयत्न होता जेलमध्ये जाण्यासाठी, ऍटलिस्ट इथून तरी त्याला जेलमध्ये जाता येईल असं त्याला वाटलं होतं. आता इथे तो म्हणतो की मिंटेस्ट कॉइन,
की वेळ म्हणजे जे पैसे आहेत आणि त्याचा जो आहे तो काही संबंध नाहीये आणि त्याच्याकडे पैसे नाही आहेत असं तो म्हटला. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेट सोपी अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि सोपी त्याला म्हणतो की आता फोन कर, पोलिसांना बोलव आणि मला वाट पाहायला लावू नकोस. नो कॉप फॉर यू सेड द वेटर. वेटर म्हटलं तुझ्यासाठी तर पोलीस मी बोलवणार नाही. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स, म्हणजेच एकदम सॉफ्ट आवाजामध्ये तो म्हटला की तुझ्यासाठी तर मी पोलीस बोलवणार नाही. अँड अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल हेकॉन. आणि त्याने काय केलं की तिथल्या एका दुसऱ्या वेटरला बोलवलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कालस्पाउमंट टू वेटर्स पिच स्ट्रॉपी. ओके, म्हणजेच जोरात असा आवाज आला, कानाखाली मारलेला, आणि पिच्ड म्हणजे त्याला बाहेर फेकण्यात आलं सोपीला. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. आणि त्याला असं बाहेर फेकण्यात आलं, त्याच्यामुळे त्याचे कपडे वगैरे घाण झाले. अरेस्ट सीम नाऊ बट अन एल्युझिव्ह ड्रीम. एल्युझिव्ह म्हणजेच काय, डिफिकल्ट टू फाइंड. त्याला असं वाटत होतं की जेलमध्ये जाणं तर त्याच्यासाठी एक अवघड स्वप्न झालेलं आहे. द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. त्याला त्याचं जे जेल त्याच्यासाठी आयलंड होतं ते त्याला खूप दूर वाटत होतं. अ पोलिसमन हु स्टूड बिफॉर अ ड्रग स्टोअर टू डुअर्स अवे लाफ अँड वॉक डाऊन. ओके, म्हणजे जो पोलिसमन आहे तर आता तो कुठे आला, त्याचा हात तो तिसरा प्रयत्न जो होता तो पण फसला. पहिले 2 प्रयत्न फसले, तिसरा प्रयत्न फसला. तर हॉटेलमध्ये गेला, तिथे खाल्लं, पण तिथून तर त्याला रेस्टॉरंट मधून बाहेर फेकण्यात आलं आणि मारही खावा लागला. आता इथे बघा, a carpenter's rules opened and dusted his clothes. Arrest seemed now but an elusive dream. Arrest seemed now but an elusive dream. Elusive चा अर्थ तुम्हाला सांगितला, डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव, म्हणजेच मिळण्यासाठी अवघड. ठीक आहे. आणि द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. त्याला त्याचं जे आयलंड आहे, म्हणजेच त्याला जेल म्हणजे त्याच्यासाठी आयलंड होतं तर ते त्याला खूप दूर वाटत होतं. अ पोलिसमन हु स्टूड बिफॉर अ ड्रग स्टोअर टू डोअर्स अवे लाफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. म्हणजे तिथे एक पोलीस दिसला त्याला. ड्रग स्टोअरचा अर्थ आपण घेऊ शकतो मेडिकल स्टोअर सुद्धा असू शकतं, किंवा मग त्यांच्या तिकडे जिथे मद्य विक्री होते ते पण असू शकतं. ओके, तर तिथे तो थांबला होता पोलिसमन. Soapy was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. आता इथे बघा, रेंडर्डचा अर्थ काय दिलेला आहे, मेड म्हणजे बनवणे. आणि आता एन्चantmentचा अर्थ लिहून घ्या. एन्चantment म्हणजे जादू. की सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर. त्याला मनात एक भीती आली. दॅट सम ड्रेडफुल एन्चantment, की एक अशी भयानक जादू आहे, हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. ओके, की ती त्याला अरेस्ट होण्यापासून वाचवतीये. इम्यून म्हणजेच काय, की वाचवणे, त्याची सुरक्षा करतीये. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो थोडा आता टेन्शन मध्ये आला. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉन्चिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. म्हणजे तिथं थिएटर म्हणजेच काय, की जिथे मूवी शो वगैरे पाहिले जातात, तर तो तिथे आला. तिथे एक पोलिसमन थांबला होता. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजेच आता त्याने त्याचा एक वेडा चाळा जो आहे, डिसऑर्डरली कंडक्ट, DISORDELY कंडक्ट, CONDUCT. स्टुडंट्स लिहून घेतलंय तुम्ही की डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजेच काय, की एक आपण म्हणतो ना वाईट काहीतरी करणे, म्हणजेच गोंधळ घालणे किंवा दंगा घालण्याचं जे काम तो आहे, तर तिथे आता त्याला ते करायचं होतं. ऑन द साइडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. आता सोपीने इथे नाटक चालू केलं. एकतर तो आवाज कसा तरी कर्कश आवाज काढायला लागला, आणि ड्रंकन म्हणजे दारू पिल्यासारखी तो ऍक्टिंग करायला लागला. ओके, ही डान्स्ड होवर्ल्ड ड्रेव्ड अँड अदरवाइज डिस्टर्ब द स्काईज. तो जोरजोरात ओरडू लागला, नाचू लागला आणि तिथे त्रास देऊ लागला. द पोलिसमन मेरिली ट्वाइल्ड हिज क्लब. आता इथे बघा, ट्वाइल्डचा अर्थ आहे टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड. द पोलिसमन merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen. आणि तेवढ्यात पटकन त्या पोलिसांनी त्याच्याकडे बघितलं. Tease one of them yell at celebration the goose egg they give to the
Hatford College, noisy but no harm. We have instructions to let them be. आणि पोलिसाला वाटलं हा तर काही कॉलेज गोईंग मुलगा दिसतोय आणि असाच गोंधळ घालतोय, त्याच्यामुळे त्यांनी त्याला, आणि हा काय कोणाला नुकसान पोहोचवण्यासारखा तर दिसत नाहीये असं त्या पोलिसाला वाटलं आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला जास्त काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. ओके. Disconsolate, Sophie stopped his unwilling racket. ओके. Disconsolate म्हणजेच निराश. Disconsolate, निराश सोपी stopped his unwilling racket म्हणजे त्याचं जे काही चाळे चालले होते येड्याचे ते त्याने बंद केले. Would never a policeman lay hands on him? In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. ओके. आता इथे बघा स्टुडंट्स, सोपीला आता असं वाटत होतं की मला म्हणजे वुड नेव्हर पोलिसमन ले हँड्स ऑन मी, का मला पोलीस कधीच पकडणार नाही. इन हिज फॅन्सी म्हणजेच तो त्याच्या विचारामध्ये दंग होता. ओके. इन हिज फॅन्सी द आयलंड सीम्ड अन अनअटेनेबल अर्काडिया. अर्काडियाचा अर्थ काय आहे? माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन द पिलोपोनीज ऑफ साउथर्न ग्रीस. इन पोएटिक फॅन्टसी इट रिप्रेझेंट अ पॅस्ट्रोल पॅराडाईज. म्हणजेच इथे सोपीसाठी जन्नत म्हणजे स्वर्ग म्हणजे काय होतं की पोलीस स्टेशन, सॉरी जेलच त्याच्यासाठी एक स्वप्न होतं. त्याला काही करून जेलमध्ये जायचंच होतं. आणि अनअटेनेबल म्हणजेच त्याचे जे अटेम्प्ट्स आहेत ते सगळे असे फेल गेले. त्याच्यामुळे तो विचार करत होता की का म्हणजे मला कधीच पोलीस पकडणार नाही का. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. चिलिंग विंड म्हणजे एक थंड हवा आली आणि त्याने काय केलं की त्याचा कोट जो आहे थिन कोट, ही बटन इज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आणि त्याने कोट, थंड हवा लागल्यानंतर कोट अजून घट्ट घातला. इन अ सिगार स्टोरी सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन फायटिंग अ सिगार ऍट द आणि आता त्याचा हा जो नेक्स्ट प्रयत्न होता तर Tease on them, yell light celebration. Sorry. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. Okay. At a swinging light म्हणजे एक तिथे माणूस बघितला त्याने जो आपली सिगरेट पेटवत होता. He had set his silk umbrella by the door on entering. तिथे त्याने त्याची एक सिल्क अम्ब्रेला म्हणजे छत्री ठेवलेली होती. Sophie stepped inside. तो आतमध्ये गेला. Grab the umbrella. ग्रॅब म्हणजे उचलणे. ती अम्ब्रेला त्याने छत्री उचलली and sauntered off with it slowly. Okay. Sauntered म्हणजे walked in a relaxed manner. आणि हळूहळू तिथून बाहेर पडला. The man at the cigar light followed hastily. आणि तो जो सिगारेट पिणारा माणूस होता तर तो त्याच्या मागे धावत सुटला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. तो म्हणला ए माझी अम्ब्रेला आहे. ओके. आणि तो जोरात ओरडला ही माझी अम्ब्रेला आहे. ओ इज इट? स्नियर्ड सोपी. आता स्नियर्ड म्हणजे काय? गिव्ह कंटेम्प्शियस और मॉकिंग स्माइल, रिमार्क और टोन. आणि त्याने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं हो इज इट? हा खरं आहे का? ऍडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सनी. लॅर्सनी म्हणजे थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. आणि तो त्याला हसत म्हणाला. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की हा माझी इन्सल्ट करतोय. वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. आणि तो म्हणतो की मग तू पोलिसांना का नाही बोलवत? आय टूक इट. मी तुझी अम्ब्रेला घेतलेली आहे. युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. पोलिसांना बोलव ना. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. तिथे कोपऱ्यातच एक पोलिसवाला थांबलेला आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स. आता अम्ब्रेला ज्याने घेतलेली होती तो हळूहळू चालायला लागला म्हणजेच पाठीमागे जायला लागला. सोफी डीड लाईक वाईज विथ अ प्रीमॉन्शन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. प्रीमॉन्शन म्हणजेच काय की अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, एस्पेशली समथिंग अनप्लीजंट. आता इथे सोफीला वाटलं आता तरी मला जेलमध्ये जायला मिळेल, पण इथे तुझा त्याचा प्लॅन फसला. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. कारण ज्याची छत्री त्याने चोरली होती तो पण स्वतः एक चोर होता आणि तो कसा जाणार, चोर पोलिसाकडे कसा जाणार. पण एका पोलिसाची नजर त्या दोघांवरती पडली. ऑफ कोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स अक्युअर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आय होप यू विल एक्सक्यूज मी. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. तर तो म्हणतो की मला वाटते मी सकाळी अम्ब्रेला जिथून घेतली आहे ती कदाचित तुझीच असेल. तुझी अम्ब्रेला तुझ्याजवळच राहू दे. ऑफकोर्स इट्स माइंड सेड सोपी सॅव्हेजली. ओके. आता इथे बघा की सोपीने काय केलं की म्हटला हो अर्थातच ही अम्ब्रेला माझीच आहे. आणि रागाने तो म्हटला
की हो हीज अम्ब्रेला ऑफकोर्स अर्थातच माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks away. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. ओके. म्हणजे त्याने माघार घेतली, ज्याच्याकडनं त्याने अम्ब्रेला घेतली होती त्याने माघार घेतली. रिट्रीटेड म्हणजे माघार घेणे. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड. ओके. ब्लॉन्ड म्हणजेच काय, पर्सन विथ pale yellow hair in an opera clock across the street in front of a street car that was approaching 2 blocks away. Soapy walked eastward through a street damaged by improvements. Okay. आता तो परत चालत चालला. He hurled the umbrella angrily into the excavation. Okay. Hurled म्हणजेच काय, पकडणे. आणि त्याने काय केलं, त्याच्यामध्ये जी अम्ब्रेला होती, आता त्याला खूप राग आला होता सोपीला की हा पण त्याचा प्रयत्न फसला. आणि एक्झवेशन म्हणजेच त्याने काय केलं की ती जी अम्ब्रेला आहे त्या अम्ब्रेलाचं जे मागचं टोक असतं त्याने काय करायला लागला, तो फेकून दिली ती अम्ब्रेला आणि त्याच्यामुळे ती एका मातीत जाऊन पडली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि तो काहीतरी पुटपुटत होता. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की माझ्याकडनं आज काही चुकीचं होणारच नाहीये का. ॲट लेंथ सोपी रीच वन ऑफ द एव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर्स अँड टर्मॉइल वॉज बट फेंट. आता इथे बघा, टर्मॉइल म्हणजे अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, जिथे काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर. मॅडिसन स्क्वेअरच्या तिकडे गेला. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. पार्क बेंच. होमिंग इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्टचा अर्थ स्टुडंट्स लिहून घ्या की सहज प्रवृत्ती, किंवा आपण त्याला म्हणतो ना की उपजत ज्ञान. म्हणजे त्याला काहीतरी आता इथे फिलिंग यायला लागली होती. द सेम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. की त्याला असं वाटत होतं लोक मला असं समजतायत की मी एक राजा आहे आणि मी काहीच वाईट करू शकत नाही. आणि ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर. तो मॅडिसन स्क्वेअर कडे गेला. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. म्हणजेच एखाद्या म्हणजे गार्डन मधल्या बेंचवरती बसण्यासाठी तो गेला. आणि बट ऑन अन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील. ओके. आता बघा की तिथे एका कॉर्नरला सोपी गेला आणि थांबला. ओके. स्टँड स्टील म्हणजे तिथं थांबला. हिअर वॉज अन ओल्ड चर्च क्वेंट अँड रॅमलिंग अँड गेबल्ड. आता तिथे एक जुनं चर्च होतं. क्वेंट म्हणजे अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल और ओल्ड फॅशन, जुन्या पद्धतीचं. अँड रॅमलिंग म्हणजेच काय की स्प्रेडिंग और विंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डायरेक्शन्स. अँड गॅबल्ड म्हणजेच कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स द ट्रायंग्युलर अप्पर पार्ट ऑफ अ वॉल ॲट द एंड ऑफ रिच रूफ. म्हणजे जुन्या बांधकामाचं ते एक चर्च होतं. थ्रो one violet stained window, soft light glowed where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. आता इथे बघा, Sabbath anthem, a day of religious observance and abstinence from work kept by Jews and Christians. म्हणजे हा ख्रिश्चन लोकांचे जे हे असते एक सॉन्ग आहे चर्च मधलं, ते त्याच्या कानावर पडलं. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. Convolutions म्हणजे कॉइल्स और ट्विस्ट. म्हणजेच त्या मधुर गीताने त्याचं जे मन आहे ते आकर्षित केलं. आणि आता द मून वॉज अबो फुल अँड रॅडियंट. त्याने वरती पाहिलं तर त्याला चंद्र दिसला जो आकाशामध्ये चमकत होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वर फ्यू. रस्त्यावर गाड्या आणि माणसं कमी होती. पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी, व्हेकल्स म्हणजे गाड्या. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द ईव्स ऑर अ लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि पक्षी झोपलेले होते. अँड द अँथम दॅट द ऑर्गनिस्ट प्लेड cemented Soapy to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. Immaculate म्हणजे perfectly clean and tidy. आणि त्या गीताने त्याला त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ज्याप्रमाणे तो त्याच्या आईला आठवू लागला. त्याच्यानंतर त्याने काय ठरवलेलं होतं लाईफ मध्ये, त्याची मित्रमंडळी आणि त्याची लाईफ किती सुंदर आणि चांगली होती हे सगळं त्याला आठवायला लागलं. The conjunctions of Soapy's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. म्हणजे वंडरफुल चेंज इन हिज सोल म्हणजे त्याच्या
स्वतःच्या अंतःकरणामध्ये, सोल म्हणजे आत्मा किंवा अंतःकरण आपण म्हणतो ना, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप असा एक चेंज आल्यासारखं त्याला जाणवत होतं. ही विव्ड विथ रायझिंग हॉरर द पिट इनटू विच ही हॅड टम्बल्ड, द डिग्रेडेड डेज, अनवर्थी डिझायर्स, डेड होप्स, wrecked faculties and base motives that made up his existence. आता इथे बघा, ही viewed with rising horror. Rising horror म्हणजे आता एक भीती त्याच्या मनात आली. The pit into which he had tumbled. TUMBLED. टंबलचा अर्थ लिहून घ्या स्टुडंट्स. आणि आता तो गोंधळून गेला होता. The degraded days म्हणजे द डिग्रेडेड डेज म्हणजेच त्याच्या आयुष्यातले जे वाईट दिवस होते. अनवर्थी डिझायर्स म्हणजे त्यांची जी इच्छा होती जेलमध्ये जायची, त्याला काहीच अनवर्थी म्हणजेच काही त्याला किंमत शून्य त्याची ती इच्छा होती. डेड होप्स म्हणजे त्याचे जे विचार होते ते मेलेले विचार. व्रेक्ट फॅकल्टाईज. ओके, व्रेक्ट म्हणजेच काय, WRECKED. याचा अर्थ लिहून घ्या की उद्ध्वस्त त्याचे ज्या फॅकल्टीज होत्या. ओके, FACULTIES. सो हिअर इट इज द मिनिंग की त्याचे जे उद्ध्वस्त झालेले विचार होते. अँड बेस मोटिव्स आणि त्याच्या जे काही मनातल्या त्याच्या अंतर्मनात ज्या इच्छा होता, दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, त्या सगळ्या जागी झाल्या. म्हणजेच त्याला असं वाटलं की आपण आतापर्यंत जो विचार करत होतो जेलमध्ये जाण्याचा, तो कुठेतरी त्याचं काहीतरी चुकत होतं. अँड ऑल्सो इन अ मुवमेंट हिज हर्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. ओके, आणि तेवढ्यातच त्याच्या अंतःकरणातनं त्याला एक वेगळा आवाज आला. स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. आणि त्याच्यानंतर त्याच्या अंतःकरणातून जो आवाज आला त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये आता एक प्रकारचं आपण म्हणू शकतो ना की भांडण चाललेलं होतं. त्याचं जे हताश नशीब होतं, त्याला असं वाटलं की तो नशिबाला जो दोष देत होता, तर त्याच्या नशिबाला दोष देण्याच्या त्या विचाराला कुठेतरी काहीतरी चुकतंय हे त्याला जाणवत होतं. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. मायरचा अर्थ लिहून घ्या, अ कॉम्प्लिकेटेड ऑर अनप्लीजंट सिच्युएशन फ्रॉम विच इट इज डिफिकल्ट टू फ्री वन सेल्फ. म्हणजे अशी परिस्थिती की ज्या आपल्याला असं वाटतं की सगळं काही म्हणजे आता काहीच करू शकत नाही आपण, सगळं संपलंय, पण तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा आशेचा एक काही किरण दिसतो. अशाप्रमाणे त्याला परत एका चांगल्या व्यक्तीचं जीवन जगायचं होतं. ही वुड कॉन्कर द एविल दॅट द एस्लेव्ड हिम. म्हणजेच त्याच्या मनातला जो एक दुष्ट आत्मा होता, जो त्याला ह्या गोष्टी करायला प्रवृत्त करायचा होता, तर त्याला असं वाटलं की कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय. आणि त्याची जी अंतरात्मा आहे ती आता जागी झाली होती. एन्स्लेव्ड म्हणजेच जो वाईट एविल आहे, म्हणजेच वाईट जो त्याचा विचार आहे, जो त्याला त्याचा गुलाम बनवत होता. देर वॉज टाइम ही वॉज यंग एट. त्याला वाटलं माझ्याकडे आता पुष्कळ वेळ आहे, मी अजून तरुण आहे, माझ्याकडे आता पुष्कळ वेळ आहे, मी अजून तरुण आहे. त्याच्यानंतर he would resurrect his old eager ambitions and pursue them without flattering. आणि त्याने विचार केला की मी माझे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकतो, मी एक चांगला व्यक्ती म्हणून जगू शकतो. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. म्हणजेच ते जे काही चर्च मधले विचार आहेत, जे काही मधुर संगीत त्याच्या कानावर पडलं, तर त्याच्यामुळे त्याचा अंतरात्मा जागी झाला होता. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आणि आता त्याने विचार केला की मी उद्या रोरिंग डाऊनटाउन डिस्ट्रिक्ट मध्ये जाईल आणि तिथे काहीतरी काम शोधेल, फाइंड वर्क. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. आणि तिथं आता फर इम्पोर्टर जो आहे, म्हणजे फर म्हणजेच काय आपण म्हणतो ना लोकर वगैरे, तर तो जो इम्पोर्ट करणारा होता, तर त्याने त्याला ड्रायव्हरची नोकरी ऑफर केली होती. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड ही वुड. आणि तो म्हणला मी ते काम करून काहीतरी बनू शकतो ह्या जगामध्ये. सॉफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आणि तेवढ्यात त्याच्या हातावर त्याला असं जाणवलं कोणीतरी हात ठेवलाय. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. आणि त्याला तेवढ्यात पोलिसाचा चेहरा दिसला. व्हॉट आर यू डन हिअर आस्क्ड द ऑफिसर. ऑफिसर त्याला म्हणला तू इथे काय करतोय. नथिंग सॉफी सेड सॉफी. सॉफी म्हणला मी तर काहीच करत नाहीये. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. आणि तेवढ्यात पोलीस त्याला म्हणला मग चल आता माझ्यासोबत. 3 months ऑन द आयलंड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि पोलीस कोर्ट जे आहे तिथे जे मॅजिस्ट्रेट आहे तिथे वकिलाने त्याच्यानंतर त्याला 3 महिन्याची जेल असं सांगितलं. म्हणजे इथे बघा कसा ट्विस्ट आलाय की त्याला असं वाटत होतं की आपली लाईफ संपलीये. त्याचं जे ड्रीम होतं की जेलमध्ये जाणं, कष्ट न करता खाणं पिणं, कारण तिथे सगळं काम न करता कपडे मिळतात, जेवण मिळतं, म्हणून त्याची ती एक तकमक चालली होती थंडीपासून वाचण्यासाठी. बट चर्चच्या त्या
गोड म्युझिकने किंवा जे आपण म्हणू शकतो मधुर संगीताने जे काही त्यांच्या रिलिजन मध्ये जे शब्द त्याच्या कानावर पडले त्यामुळे त्याचा अंतरात्मा जागी झाला. त्याला एक माणूस म्हणून जगायचं होतं, कष्ट करून तो खाणार होता. जेव्हा त्याला हे सगळं कळलं तेव्हाच त्याला परत जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे ज्यावेळेस त्याचा अंतरात्मा जागी झाला त्यावेळेस त्याला असं कळलं की आपण जे आतापर्यंत वागत होतो ते चुकीचं होतं. या लेसन थ्रू स्टुडंट्स तुम्हाला काय शिकायला मिळतं तर लाईफ मध्ये कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत तुम्ही त्यांना फेस करायला हवं. 12वीचा सिलेबस हार्ड आहे असं तुम्ही मानून चालायचं नाही. 12वीचा सिलेबस हा सोपाच आहे. ओके. आणि यू हॅव टू वर्क हार्ड. आता बघा, तुम्ही जर चांगल्या प्रकारे कष्ट केलं आणि व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही 12th एकदम इझिली क्रॅक करू शकता. हा या स्टोरी मधून तुम्हाला देण्यात आलेला एक मॉरल संदेश आहे. सो आय होप की तुम्हाला हे समजलेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली, फॉलो ऑल द रूल्स अँड गाईडलाईन्स इश्यूड बाय WHO अँड गव्हर्नमेंट, अँड टेक केअर. Thank you so much. Bye bye.